श्री स्वामी समर्थ ओंकारेश्वर मंदिर पुणे 1736 ते 1738 या दरम्यान शिवराम भट्ट यांनी ओंकारेश्वर मंदिर बांधले. शिवराम भट्टे तत्त्वज्ञान जाणणारे होते. ध्यानासाठी शांत जागेच्या सुधार्थ ते चतुर्शृंगी टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या गणेशखिंड मंदिरात पोहोचले. मंदिर जीर्ण अवस्थेत होते. 1730 ते 1734 दरम्यान शिवराम भट्टांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि ते तेच मंदिरात ध्यान करू लागले. त्यांनी महाराष्ट्रात अनेक मंदिरे बांधली. त्यापैकी काहींची नावे सांगायची झाली तर सोमेश्वर, पाषाणला, नागेश्वर, केदारेश्वर, उद्धर रामेश्वर आणि इतर अनेक मंदिरांचा त्यांनी असा जीर्णोद्धार केला. नवीन गणेश मंदिर बांधल्यानंतर पुण्यातील लोक तिथे येऊ लागले. भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी शिवराम भट्टांनी मंदिराच्या उत्तरेला एक विहीर खोदली. त्यांना त्यात मोहरांनी सोन्याच्या भरलेला मोठा हंडा सापडला. कायद्यानुसार खजिना हा राज्याची मालमत्ता आहे म्हणून शिवराम भट्ट सोने पेशव्यांकडे घेऊन गेले. ब्राह्मणांच्या प्रामाणिकपणावर पेशवे खुश झाले आणि त्यांनी ते सोने शिवराम भट्टांना भेट म्हणून दिले. पण शिवराम भट्टांनी ते सोने नाकारले कारण ते संन्यासी होते. त्यानंतर पेशव्यांनी ते सोने राज्याच्या तिजोरीत ठेवले आणि शिवराम भट्टांना विचारले की ते सोने कशासाठी वापरायचे आहे. त्यावेळी पुण्यात महादेव नावाचे एकही मंदिर शिल्लक नव्हते. महादेवाची दोन ऐतिहासिक मंदिरे पुण्येश्वर आणि नारायणेश्वर सुमारे 500 वर्षापूर्वी परकीय आक्रमकांनी विटंबना करून मशिदीमध्ये रूपांतर केली होती. शिवराम भट्ट यांनी एक भव्य शिवमंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केली. पेशव्यांनी मान्य केले आणि शिवराम भट्ट यांना मंदिर बांधण्यासाठी जागा सुचवण्यास सांगितले. शिवराम भट्ट म्हणाले की शिव मशानभूमीच्या जवळ राहतात आणि म्हणूनच मुठा नदीजवळील जागा सुचवली. पेशव्यांनी मुठा नदीच्या वळणावर नदीचा संपूर्ण उजवा तीर मंदिर बांधण्यासाठी दिला. पेशव्यांनी शिवराम भट्ट यांना मंदिर बांधण्याची जबाबदारी घेण्यास सांगितले. पेशव्यांनी संपूर्ण खर्च तिजोरीतून उचलण्याची व्यवस्था केली. पेशव्यांनी गायी नदीत थोरले बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधले गेले. बाजीराव पेशवे यांचे थोरले बंधू चिमाजी आप्पा पुण्याचे प्रभारी होते आणि त्यांच्या आश्रयाने हे मंदिर बांधले गेले. ते ओंकारेश्वराचे भक्त होते. त्यांची समाधी ओंकारेश्वर मंदिरासमोर असून त्यांची पत्नी अन्नपूर्णाबाई यासुद्धा त्यांच्यासोबत सती गेल्या. पेशवे नोंदीनुसार ओंकारेश्वर मंदिरावर 1.5 लाख रुपये खर्च करण्यात आला. सर्व मंदिरांचा शिवराम भट्ट यांनी 26 ऑक्टोबर 1736 रोजी बांधकाम सुरू केले व मुख्य मंदिराचा 18 जून 1738 रोजी अभिषेक करण्यात आला. 1736 मध्ये आषाढ शुद्ध त्रयोदशीला बाण